या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे, आयशा म्हणून जी आहे. एक मनुष्य 50 वर्षाचा मनुष्य 6 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो, यापेक्षा कोणता अत्याचार असू शकतो? ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील? मोहम्मद पैगंबराबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं, मी असं म्हणतो ते अज्ञानापोटी केलेलं आहे. कारण त्या वक्तव्य करताना त्यांनी संदर्भ दिलेला नाही. यावरून हे स्पष्ट आहे की रामगिरी महाराज आदरणीय हे कुराणाचे अभ्यासक नाहीत. त्यांनी मोहम्मद पैगंबराचं जीवन चरित्र हे वाचलेलं नाहीये. आणि जर कोणी अज्ञानापोटी एखादं वक्तव्य केलं असेल तर आमचं कर्तव्य आहे की ज्ञानानं त्यांची चूक दुरुस्त केली पाहिजे. आणि मला विश्वास आहे ज्या दिवशी रामगिरी महाराजाला हे सत्य कळल की त्यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीच्या संदर्भामुळे आलेलं आहे, तत्कालीन संदर्भ आणि तत्कालीन ऐतिहासिक घटना त्याचं समर्थन करत नाही. आणि हे मोहम्मद पैगंबर जे आहेत ते अत्याचारी नसून मोहम्मद पैगंबर जे आहे हे मानव जातीसाठी कृपा आहेत, मानव जातीसाठी करुणा आहेत. तत्कालीन इतिहासातली घटना तुमच्या समोर सादर करतो, जेणेकरून आता मला महाराष्ट्रात जे ऐकणारे माझे बहुजन बांधव आहेत त्यांचाही संभ्रम दूर झाला पाहिजे. जेव्हा आता व्हिडिओ रामगिरी महाराजांचा मला पाठवण्यात आला, आमच्या मीडिया टीमला मी पाठवलं की पहिले याची खात्री करून घ्या की महाराजांनी हे म्हटलेलं आहे का आणि हा पूर्ण व्हिडिओ भेटेल का. तर पूर्ण व्हिडिओ भेटला नाही. आता त्याचा निवडक 3 मिनिट 10 सेकंदाचा भाग शूट करून आणि त्याचा पॉज करून त्याच्यात 4 वेळेस पॉजेस आहेत आणि 11 वेळेस त्या व्हिडिओमध्ये रामगिरी महाराज आपल्या समोर जे शास्त्र ग्रंथ ठेवलेले आहेत त्या ग्रंथात पाहताना दिसतात. मला प्रश्न पडला की रामगिरी महाराज मोहम्मद पैगंबराबद्दल बोलतायत, एक्स मुस्लिम या वेबसाईटबद्दल बोलतायत, बांगलादेशबद्दल बोलतायत, पाकिस्तानबद्दल बोलतायत. निश्चितच ते शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, तिथे एक चिठ्ठी ठेवलेली होती, ते पाहून ते म्हणत होते. आता हे मी का सांगतोय, कारण मुस्लिम समाज विचार न करता प्रतिक्रिया देतो. रामगिरी महाराज जे आहेत, ज्या सरलाबेट या पीठाचे ते महंत आहेत, त्यांचे गुरु नारायणगिरी महाराज, त्यांचे गुरु गंगागिरी महाराज. मी माझ्या वारकरी संप्रदायातील सहकारी बांधवांना विचारलं की याच्या आधी कधी रामगिरी महाराजांनी असं वक्तव्य केलं का. त्यांनी म्हटलं कधीच नाही केलं. मी म्हटलं मग हे ज्ञान त्यांनी आपल्या गुरुकडून घेतलं का नारायणगिरी महाराजांनी कसं असं वक्तव्य कधी केलं का. ते म्हणले त्यांनी कधी केलं नाही. मी म्हटलं त्यांचे जे गुरु होते गंगागिरी महाराज, त्यांनी कधी असं वक्तव्य केलं का. त्यांनी म्हटले कधीही आम्ही ऐकलं नाही की त्यांनी असं वक्तव्य केलं. मग याचा अर्थ काय निघू शकतो की 52 वर्ष वय असलेले आमचे आदरणीय रामगिरी महाराज, मी त्या पीठाचा आदर करतो, कारण मला या शिष्टाचाराचं भंग करायची परवानगी नाही आहे. कुराणमध्ये ईश्वर मला सांगतो, अध्याय 41 श्लोक 34 की सत्कर्म आणि दुष्कर्म समान असू शकत नाही. तुम्ही दुराचाराचा बदला आणि दुराचाराचं उत्तर सदाचारानं द्यावं. जर तुम्ही असं करसाल तर तुम्ही पाहसाल की जो तुमचा शत्रू आहे तुमच्या अशा व्यवहारामुळे तुमचा घनिष्ठ मित्र होईल. आता हे इस्लामचे जे शिष्टाचार आहेत याचं उल्लंघन करून मी उत्साहामध्ये मोहम्मद पैगंबराबद्दल प्रेम दाखवू शकत नाही. म्हणून आदरणीय रामगिरी महाराजांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या व्हिडिओचं जेव्हा बारकाईनं निरीक्षण केलं तर आमच्या समोर या गोष्टी आल्या की त्या दिवशी महाराजांना काहीतरी चिठ्ठी देण्यात आली आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यातले 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा हे आहे की त्यांनी मोहम्मद पैगंबरांनी 6 वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला आणि 6 वर्षाच्या मुलीसोबत विवाह करणं हे अत्याचार आहे. आणि ज्यांचे आदर्श एवढे अत्याचारी असतील तर तो समाज किती अत्याचारी असेल. की मोहम्मद पैगंबराच्या काळामध्ये जन्म नोंद आणि मृत्यू नोंदीची कोणतीही व्यवस्था नव्हती. इस्लामिक कॅलेंडर जे आहे ते मोहम्मद पैगंबरांनी जेव्हा मक्क्याहून मदिनेकडं स्थलांतर केलं, मायग्रेशन केलं, प्रस्थान केलं, त्याच्यानंतर हे कॅलेंडर सुरू झालेलं आहे. आणि हा विवाह त्याच्या आधीचा आहे. म्हणजे त्याच्या आधी कोणाच्याही जन्माची नोंद आणि मृत्यूची नोंद घेण्याची कोणतीही व्यवस्था तिथे उपलब्ध नव्हती. मग आता कोणाचं वय काय असेल याचा अंदाज कसा बांधायचा. तर एखादी ऐतिहासिक घटना घडलेली असेल तेव्हा कोणाचा जन्म झाला असेल, किंवा त्याच्या काही काळ आधी झाला असेल, काही काळ नंतर झाला असेल, किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या काही काळानंतर जन्म घेणे, काही वर्षानंतर घेणे, याच्या आधारावर कोणाचंही वय हे अंदाज लावला जायचा. आता
मोहम्मद पैगंबराच्या विवाहाबद्दल जे बोललं जाते त्यांनी संदर्भ दिला नाही. मी तुम्हाला संदर्भ देतो. बुखारी शरीफ आणि मुस्लिम शरीफ याचा संदर्भ त्याच्यामध्ये आहे की 6 वर्षाचं वय हजरत आयशा आईचं होतं. आता हा संदर्भ कसा आला? हा संदर्भ जेव्हा आला तर मोहम्मद पैगंबराचं हे कथन नाही आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात 200 वर्षानंतर त्यांच्याबद्दल जीवनचरित्राबद्दल माहिती संकलन केलेली आहे. आणि जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना माहीत आहे इतिहास संशोधनाच्या ज्या 3 पद्धती असतात त्या पद्धतीमध्ये एक विश्लेषणात्मक पद्धत असते. आता तो संदर्भ जो आलेला आहे तो संदर्भ संकलन ग्रंथामध्ये आलेला आहे. मोहम्मद पैगंबराचं वक्तव्य नाही आहे किंवा कुराणाचा आदेश नाही आहे. आता याचं जेव्हा मी अभ्यास करू लागलो तो कुराणामध्ये 2 जागेमध्ये विवाहाचं वय काय असायला हवं याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे ईश्वरानं. त्याच्यामध्ये एक ईश्वर सांगतो की अनाथाच्या संपत्तीला तुम्ही हात लावू नका जोपर्यंत ते युवावस्थेला पोहोचत नाही, त्याच्यानंतर त्यांना अनाथाची संपत्ती द्यायची. नंतर सूरे निसामध्ये अध्याय 4 आणि श्लोक 6 मध्ये ईश्वर सांगतो की अनाथांची काळजी घ्या जोपर्यंत ते लग्नाच्या वयाला येत नाहीत, आणि त्याच्यानंतर सांगतो की ते बौद्धिक दृष्ट्या परिपक्व होत नाही. याचा अर्थ काय? पहिल्या श्लोकात हे सांगितलेलं आहे की अनाथाला संपत्ती मुलाला द्यायची नाही, त्याची काळजी घ्यायची, सुरक्षा घ्यायची. कधीपर्यंत? जोपर्यंत अनाथ मुलगा युवावस्थेला पोहोचत नाही, म्हणजे ॲडल्ट होत नाही. बरोबर. आता ॲडल्टची वय मर्यादा तिथे उल्लेख केलेला नाहीये. आता ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की अनाथांची तुम्ही काळजी घ्यायची आहे जोपर्यंत विवाहाच्या वयाला येत नाही आणि बौद्धिक दृष्ट्या परिपक्व होत नाही, नंतर त्याची संपत्ती द्यायची. याच्यावर आम्हाला हे स्पष्ट होते कुराणमध्ये ईश्वरानं कोणत्याही स्त्री असो किंवा पुरुष त्याच्या लग्नाची वयोमर्यादा निश्चित केलेली नाहीये. फक्त हे सांगितलेलं आहे ज्या प्रदेशामध्ये ज्या काळामध्ये शारीरिक दृष्ट्या तुम्ही परिपक्व होता आणि बौद्धिक दृष्ट्या परिपक्व होता तेव्हा तुम्ही विवाह करू शकता. आता जे लोक विज्ञानाचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे प्युबर्टी आणि यौवनावस्था जी आहे ते एका वर्षात घडत नाही. तो एक काळ आहे. 8 वर्षापासून 17 वर्षापर्यंत वेगवेगळ्या शारीरिक आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये त्याची वाढ होत असते. एका वर्षात वाढ होत नसते. कोणीही समजा मागच्या वर्षी बालक होता आणि या वर्षी तरुण झाला असं होत नाही. त्याचा 5-4 टप्प्यामध्ये वाढ होत असते. आता ही जो संदर्भ आलेला आहे हा संदर्भ देणारा एकच व्यक्ती आहे ज्याच्याकडून हे साधन आलेलं आहे. त्याचं नाव आहे हिशाम. आणि ह्या हिशाम जे आहे ते 71 वर्षाचे होते. त्यांनी मक्केमध्ये निवास केला, त्यांनी मदिनेमध्ये निवास केला. आणि त्यांचे जे शिष्य होते ज्यांनी स्वतः एक ग्रंथ लिहिलेला आहे मुत्ता म्हणून, त्यांनी हा संदर्भ त्यांच्याकडून कधी घेतला नाही. जे त्यांच्या सहवासात राहत होते त्यांनी हा संदर्भ घेतलेला नाहीये. ते मदिनेमध्ये होते तेव्हा हा संदर्भ भेटला नाही. तर ते इराकमध्ये जेव्हा राहायचे 71 वर्षानंतर, तेव्हा तेथील काही इराकी 9 लोक आहेत त्यांनी हा संदर्भ त्यांच्या नावानं दिलेला आहे. आता हे ऐतिहासिक कथन आहे. आता हे ऐतिहासिक कथन सत्य आहे किंवा असत्य आहे किंवा स्वीकार करायचा किंवा नाही करायचा, तर तत्कालीन घटना किंवा इतर संदर्भाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल जेणेकरून आपल्याला हे कळेल की सत्य काय असू शकते. आता विवाहाचा जो प्रसंग होता तो प्रसंग असा आहे की मोहम्मद पैगंबराचं पहिलं विवाह जे झालेलं आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 25व्या वर्षी झालेलं आहे. आणि त्यांनी पहिला विवाह एका विधवा महिलेशी केलं, त्याचं वय 40 वर्ष होतं. आता पहिला आरोप जे होता रामगिरी महाराजांचा की त्यांनी लहान मुलीशी विवाह केला कारण त्यांच्यावर त्यांनी ईश्वर माफ करो की कामुकतेचा त्यांना आरोप करायचा उद्देश होता. तर बांधवांनो, मला तुमच्या माध्यमातून आणि या मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला विचारायचं आहे, एखादा व्यक्ती जर कामुक असला तर त्याची कामुकता 50व्या वर्ष जास्त असते की 25व्या वर्षी जास्त असते? जर त्याच्यामध्ये ही भावना असेल तर 50व्या वर्षी ही भावना जास्त असेल की 25व्या वर्षी असेल? अरे त्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना अधिकार नव्हते, मुलगी जन्मली तर त्याला पुरण्यात येत होतं, त्या काळामध्ये 25 वर्षाच्या सुंदर तरुणानं 40 वर्षाच्या विधवाशी विवाह करून तिला सन्मान मिळवून दिला.
आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे, सतीच्या नावावर 150 वर्ष आधीपर्यंत आमच्या माता भगिनींना जिवंत जाळण्यात आलेलं आहे. आणि ही कोणती संस्कृती होती यावर मी भाष्य करणार नाही, कारण आज दया दिवस आहेत. मी सर्व संदर्भ दयेचे आणि करुणेचे देणार आहेत. कारण ईश्वर कुराण मध्ये म्हणतो की एका गटानं दुसऱ्या गटाची चेष्टा करू नये, एका महिलेच्या गटानं दुसऱ्या महिलेच्या गटाची चेष्टा करू नये, त्यांना वाईट नावानं संबोधू नये, त्यांचं हसू करू नये. अरे तुम्ही श्रद्धा ठेवल्यावर ईश्वरावर पुन्हा जर असे काम करसाल तर मग याला काय अर्थ आहे. म्हणून ज्यांना ईश्वरावर श्रद्धा ठेवलेली आहे त्यांनी संयम ठेवलेला पाहिजे. दुर्व्यवहाराचं उत्तर सद्व्यवहारानं दिलं पाहिजे. आणि कोणी वाईट जर तुमच्याशी वागलं त्याचं उत्तर तुम्ही चांगलेपणानं दिलं पाहिजे. आणि आजच्या दिवशी सर्व मुस्लिम समाजानं हा संकल्प केला पाहिजे की कोणीही माझ्याशी कसाही वागला तरी मी मोहम्मद पैगंबराचा अनुयायी आहे, मी त्याच्याशी चांगलं सद्व्यवहार करणार. आता हा जो मोहम्मद पैगंबराच्या विवाहाबद्दल संदर्भ आलेला आहे, हे 9 लोक कोण आहेत? हे 9 लोक ज्यांनी खोडसाळपणे हे केलेलं आहे त्याबद्दल मी इब्न हजर हे ऐतिहासिक विद्वान आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की ईश्वरानं त्यांना शांती द्यावी की त्यांनी याचा खुलासा केलेला आहे की हे संदर्भ कुठून आलेले आहेत. हे 9 लोक जे आहेत इराकचे लोक आहेत, त्याच्यात एकही मक्केचा माणूस नाही, एकही मदिनाचा माणूस नाही. जर शेवगाव मध्ये राहणारे एखादे महान विचारक, महान समजा धर्मगुरू असतील तर शेवगावच्या लोकांना त्यांचे विचार जास्त माहिती असतील. कोणी उत्तर प्रदेशचा माणूस जर त्यांच्याबद्दल सांगल तर त्याच्यावर कसा विश्वास करायचा. म्हणून त्यांनी जेव्हा याची चिकित्सा केली तेव्हा त्यांना हे कळालं की हे चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेला आहे. याचा ऐतिहासिक संदर्भ हे आहे की हजरत आयशा रझियल्लाहु जे आहेत त्यांच्या मोठ्या भगिनी आसमा रझियल्लाहु जे आहेत, आसमा 10 वर्षांना त्यांच्या मोठ्या होत्या. आणि याचा उल्लेख आहे इतिहासामध्ये. याच्यावर सर्व विचारवंताचं इतिहासकाराचं एकमत आहे की त्यांचं निधन जेव्हा झालं तर ते 100 वर्षाच्या होत्या. आणि त्या काळामध्ये त्यांचं जे कॅलेंडर हिजरी होतं ते 73व्या हिजरी या इसवी सनामध्ये त्यांचं निधन झालं, तेव्हा ते 100 वर्षाच्या होत्या. याचा अर्थ 72 वर्ष ते हिजरी काळामध्ये जगलेले आहेत. 100 मधून जर 72 वर्ष गेले, हिजरी काळ म्हणजे काय? स्थलांतर, मायग्रेशन करणं. मक्केहून जेव्हा ते मदिन्याला गेले, म्हणजे मक्केहून मदिन्याला जाताना त्यांचं वय किती होतं? 100 मधून 72 गेले तर 28 वर्ष. त्या 28 मधून 10 वर्ष कमी हजरत आयशा माता यांचं वय होतं, म्हणजे 18 वर्ष. म्हणजे हिजरी स्थलांतर करताना, हिजरत करताना हजरत आयशा यांचं वय या संदर्भानुसार 18 वर्ष निघते. आता बांधवांनो, हिजरतच्या 1.5 वर्ष आधी विवाह झाला आणि 1 वर्ष नंतर त्यांची सासरी पाठवणी झालेली आहे. म्हणजे 19व्या वर्षी त्यांची पाठवणी झाल्याचं या संदर्भावरून दिसते. आता दुसरा संदर्भ हे आहे की अनस म्हणतात की मी पाहिलं जंगे उहुद मध्ये हजरत आयशा रझियल्लाहु जे आहेत ते सैनिकांची मदत करत होते, त्यांना पाणी पाजवत होते. त्यांच्या पाठीवर एक पाण्याची पिशवी होती मोठी आणि ते पळत पळत जाऊन सैनिकांना पाणी पाजवत होते, त्यांची मदत करत होते, जखमी सैनिकाची सेवा करत होते. मला सांगा बांधवांनो, त्याच्या खाली दुसरा संदर्भ हे आहे की इब्ने उमर म्हणतात की जंगे उहुदच्या काळामध्ये जेव्हा त्या युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी मी गेलो तर मोहम्मद पैगंबरांनी म्हटलं की तुझं वय कमी आहे, तू युद्धात येऊ शकत नाही. माझं वय 14 वर्ष होतं. आता मला सांगा, एक तरुण आहे 14 वर्षाचा, तो युद्धामध्ये यायचं म्हणतोय आणि मोहम्मद पैगंबर म्हणतात तू लहान आहे. आणि त्याच युद्धामध्ये आपल्या 10-11 वर्षाच्या पत्नीला ते घेऊन जाऊ शकतात का? तुमच्या बुद्धीला पटते का? तुमच्या विवेकाला पटते का? कारण इस्लाम हा स्वाभाविक धर्म आहे, हा अत्याचार करत नाही. तुमच्या स्वभावात आहे की हो असं असायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तेव्हा दुसरी गोष्ट ही आहे की हे जे मी तुम्हाला संदर्भ देतोय हे बुखारी शरीफचे संदर्भ आहेत. त्याचं हदीस नंबर जे 2880 आहे आणि दुसरं मुस्लिम शरीफचं संदर्भ आहे. हे दोन्ही संदर्भ त्याच्यातले आहेत. आता तिसरी गोष्ट आहे की विवाहाचा प्रस्ताव कसा आला. हजरत खौला जे आहेत रझियल्लाहु अन्हा,
हे मोहम्मद पैगंबराशी भेटतात आणि म्हणतात, हे मोहम्मद पैगंबर, तुमच्या पत्नीचं निधन झालं तेव्हापासून तुम्ही जास्त व्यतीत दिसतायत, घरी मुलं आहेत लहान, त्यांचा सांभाळ करायचा आहे, समाजाचं प्रबोधन बी करायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला उदरनिर्वाहाचा हे प्रपंच आहे, तुम्ही दुसरा विवाह का करत नाही? त्यांनी म्हटले, काय तुमच्याकडे प्रस्ताव आहेत का? त्यांनी 2 प्रस्ताव दिले. एक प्रस्ताव होता हजरत सौदा रज़ियल्लाहु अन्हा, या एक विधवा महिला आहेत 50 वर्षाच्या, आणि दुसऱ्या कुमारी आहेत, ते हजरत आयशा रज़ियल्लाहु अन्हा होता. आता त्यांनी प्रस्ताव घेऊन जेव्हा हजरत आयशा यांच्या वडिलाकडे गेले, घरी गेले, वडील घरी नव्हते. त्यांच्या आईनं सांगितलं, ठीक आहे, अबूबकर सिद्दीक यांना येऊ द्या, त्यांच्याशी बोलू. त्यांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. अबूबकर म्हटले की असं माझं तर पहिलेच आमच्या मुलीची सोयरीक झालेली आहे, साखरपुडा आधीच झालेला आहे, आता मी पहिले त्यांना विचारून घेतो, कारण आमचा साखरपुडा झाला तेव्हा आम्ही दीक्षा घेतली नव्हती इस्लामची, आता आम्ही इस्लामची दीक्षा घेतली, आता ते सोयरीक ठेवायचं की नाही ठेवायचं एकदा त्यांना विचारून घेतो. ते पुन्हा जातात, जुबैर इब्न मुतीम यांच्याकडे जातात. ते मुतीमला विचारतात की तुमच्या मुलाला आमची मुलगी द्यायचं आपलं ठरलं होतं, विवाहाचा आता तुमचा काय विचार आहे? तो म्हणतो, माझ्या पत्नीला विचारू. पत्नीला विचारतात तर पत्नी म्हणती, नाही नाही, आता तुम्ही तर भ्रष्ट झालेला आहेत, तुम्ही आमचा आई वडिलांचा पारंपरिक जो आमचा धर्म होता तुम्ही कर्मकांड सोडून दिले, आता तुम्ही एकेश्वरवादी झालेले आहेत, तुमची मुलगी जर आम्ही केली, ती मुलगी आमच्या मुलाला सुद्धा हे आमचे जे कर्मकांड आहे त्याच्यापासून परावर्तकरण, एकेश्वरवादी करण, आम्ही तुम्हाला विवाह तुमच्या मुलीशी करणार नाही. तो विवाह तिथं संपला. आता तो विवाह संपल्यानंतर मग ते पुन्हा आले आणि मोहम्मद पैगंबराच्या प्रस्तावाला स्वीकारलं. आता त्यांना जेव्हा बोलवलं तर हे तोपर्यंत हजरत सौदा रज़ियल्लाहु अन्हाचा विवाह झाला होता, ते घरात आले होते. हे संदर्भ मी तुम्हाला यासाठी देतो बांधवांनो, तुम्ही विचार करा, मी कोणाचं हे नाकारत नाही, वेगवेगळे संदर्भ आहेत आणि हा संदर्भ हे सांगतायत की ज्याच्या घरामध्ये 6 वर्षाचे 8 वर्षाचे मुलं असतील, तो त्या मुलांचा सांभाळ करायला 6 वर्षाची पत्नी आणेल का? किंवा कोणी त्यांना प्रस्ताव देईल का? हा देणार नाही. आता हा झाला मुद्दा. आता रामगिरी महाराजांनी जे संदर्भ घेतलेले आहेत त्यांनी त्यांची चिकित्सा केलेली नाहीत. मोहम्मद पैगंबराचं कथन आणि कुराणाचं जे श्लोक आहेत की विवाहाचं वय काय असलं पाहिजे, शारीरिक दृष्ट्या परिपक्व असलं पाहिजे, बौद्धिक दृष्ट्या परिपक्व असलं पाहिजे. आता जे दुसरे धर्मग्रंथ आहेत आपले, तुम्ही दुसऱ्या धर्मग्रंथाचा जेव्हा अभ्यास करसाल, महाभारतमध्ये अनुशासन पर्व अध्याय 44 श्लोक 13 मध्ये येथे स्पष्ट लिहिलेले आहे की मुलीचं वय किती असलं पाहिजे विवाहाच्या वेळेस, तर तेथे 10 आणि 13 या मुलीच्या विवाह होऊ शकते असं तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे. इतरही मला धर्माचे संदर्भ माहीत आहेत, पण आपल्याला ते संदर्भ देऊन, मला माहिती आहे महाराष्ट्रातला कोणताही मुस्लिम असा संदर्भाचा गैरवापर करून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करणार नाही. मी हेच सांगतोय की महाभारतामध्ये जे संदर्भ आलेले आहेत त्या काळातले संदर्भ आहेत. त्या काळामध्ये मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या प्रगल्भ आणि परिपक्व होण्याचा कालमर्यादा काय होती हे आपल्याला माहित नाही, पण धर्मग्रंथाचा आपण आदर केला पाहिजे. म्हणून प्रत्येक धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा आपण आदर करतो, पण त्यांनी जे आरोप केलेले होते ते मी संदर्भासहित तुम्हाला आज हे स्पष्ट करायचं इच्छितो. दुसरी गोष्ट ही आहे की त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमध्ये 5 वर्ष आधी त्यांनी एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम मौलाना रडत होता की मी का पाहतो, हे पाहण्यासाठी मी जिवंत आहे का. 5 वर्षापूर्वी एक नॅशनल चॅनलची एक बातमी होती, पाकिस्तानची होती. एक मौलाना नॅशनल चॅनलवर रडत होता की त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानमध्ये एक घडलेली घटना त्यांनी सांगितली की आज तक 5 लाख लोगों ने इस्लाम छोड़ दिया है. तो रडायला लागला, मैं क्या देख रहा हूँ, मैं जिंदा क्यों हूँ, ये देखने के लिए. मुळात 5 वर्ष आधी पाहिलेला व्हिडिओ महाराजांना आत्ताच नेमका आठवला. याच्या आधी त्यांनी कधी त्याचा उल्लेख केलेला नाहीये. आणि ते जेव्हा पाहत होते की बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होतोय, बांगलादेशमध्ये कोट्यवधी हिंदू जे सीमेवर आलेले आहेत, मुळात बांगलादेशची जी लोकसंख्या पाहिली तर पूर्ण हिंदूची लोकसंख्या 1,30,00,000च्या जवळपास आहे. कोट्यवधी हिंदू सीमारेषेवर कसे येतील? लोकसंख्या त्यांची कमी आहे. बांगलादेशवर जर हिंदू महिला असो किंवा कोणत्याही महिलेवर जर अत्याचार झाला तर याचा समस्त मुस्लिम समाज निषेध करतोय, कारण कुराणमध्ये सांगितलेलं आहे. याची शिक्षा फार कठोर आहे कुराणमध्ये. परंतु रामगिरी महाराजांचा जन्म जे आहे जळगाव जिल्ह्यातील आहे. मागच्या 8-15 दिवसाआधी जळगावमध्ये एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. त्यावर रामगिरी महाराजांनी निषेध व्यक्त केला नाही. याचं आम्हाला थोडंसं दुःख आणि खंत वाटते.
बदलापूरमध्ये 4-4 वर्षाच्या 2 चिमुरड्यावर अत्याचार झाला, हजारो हिंदू मुस्लिम बांधव रस्त्यावर आले न्यायासाठी, त्याच्यावर सुद्धा रामगिरी महाराजांनी खंत व्यक्त केले नाही, याचं आम्हाला दुःख वाटते. परवाच्या दिवशी पुणे येथे 78 वर्षाच्या एका वृद्ध इस्मानं एका 8-7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला, याच्यावर सुद्धा त्यांनी खंत व्यक्त केले नाही. बांधवांनो, मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण दंगमुक्त महाराष्ट्र अभियान हे बहुजन महापुरुष आणि संतांच्या विचारानं जाती धर्माला जोडण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मुस्लिम समाजालाही कळलं पाहिजे, माझ्या हिंदू बांधवालाही कळलं पाहिजे की धर्म आपसात भांडवत नाही तर राजकारण आपसात भांडवत आहे. धर्माचं काम काय आहे? पीपल यूज द रिलीजन टू डिवाइड द पीपल. पॉलिटिशियन यूज द रिलीजन टू डिवाइड द पीपल. वी यूज द रिलीजन टू युनाइट द पीपल. म्हणजे राजकारणी लोक धर्माचा वापर जाती जाती धर्मामध्ये तेढ लावण्यासाठी करतात आणि आम्ही धर्माचा वापर जाती जाती धर्माच्या लोकांमध्ये बंधुत्व निर्माण करण्यासाठी करतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. बांधवांनो, तुम्ही वाणीने त्यांना असं बोलून काही अर्थ नाहीये. तुम्ही त्यांनी जर समजा एखादा तुमच्या समोर अज्ञानामुळे काही विषय ठेवला असेल तर तुम्ही त्याचं निराकरण केलं पाहिजे. मला विश्वास आहे कुराणाचा अभ्यास करतील आणि कुराणाचा अभ्यास करून पुन्हा रामगिरी महाराज सांगतील की मी जे वक्तव्य केलं होतं कुराणाचं ते चुकीच्या माहितीच्या आधारावर होतं आणि सत्य हे आहे. आता मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत महापुरुष होऊन गेले, रामगिरी महाराज म्हणले मी सनातन धर्माचा आहे, मी सनातन धर्माचा अभ्यासक आहे. आणि 1893 मध्ये शिकागो येथे अमेरिकेमध्ये विश्व धर्म सभा जेव्हा भरली होती, भारताकडून सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंदजी, बघा सनातन धर्माचं प्रतिनिधित्व राष्ट्रावर नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर करणारे स्वामी विवेकानंदजी म्हणतात, मोहम्मद पैगंबर हे समतेचे आचार्य आहेत. ते मानवतावादी बंधुत्वाचे प्रचारक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की मोहम्मद पैगंबरानं आपल्या 23 वर्षाच्या आयुष्यामध्ये जो परिवर्तन घडवलं, जी क्रांती आणली, न भूतो न भविष्य, एक अनाथ मुलगा, एक निर्धन कुटुंबात जन्मलेला मुलगा ही क्रांती आणू शकत नाही. या गती मागे प्रेरणा होती एको देव म्हणजे एकेश्वरवादाची प्रेरणा होती, हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. आता संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये जेव्हा उल्लेख करतात, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बगैर नहीं कोय, अल्लाह करे सोई होय. तुम्ही देऊ येथे जा, तेथे गाथा मंदिरावर हे अभंग कोरलेले आहेत, अल्लाहवर आणि प्रेषितवर. संत नामदेव महाराज, ज्या जिल्ह्यातून मी येतो, मैं अंधुले का टेक तेरा नामो अंधकारा, मैं गरीब मैं मस्किन तेरा, बैठे हुए यहाँ पर गुरु ग्रंथ साहिबा और सब में ज्यादा संत तुकाराम महाराज का कोई आदर करता होगा इस धरती पे तो हमारा सिख समुदाय करता है. बात ध्यान में रखिए. सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या बांधवांना मी सांगू इच्छितो की हे जे संत महापुरुष हे विचारक होते हिंदू धर्माचे, का हे चुकीचे होते? म्हणजे जे यांना मोहम्मद पैगंबर नाही कळाले, जे मोहम्मद पैगंबर किंवा इस्लाम बद्दल संत तुकाराम महाराजाला माहित नव्हतं, ते रामगिरी महाराजाला कळलं का? का कोणीतरी दबावपोटी त्यांच्याकडून हे वधवून घेतलेलं आहे त्यांची इच्छा नसताना? कारण एक व्यक्ती एखादं ज्ञान 52 वर्षापर्यंत लपून ठेवू शकत नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, संत तुकडोजी महाराज आमचे विदर्भातले, ते म्हणतात मोहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शाना, संघटित केले त्याने स्वजना, त्या काळी लोक प्रतिमा पूजक नसावे, त्याने एका ईश्वराशी प्रार्थावे, उपदेश हा मोहम्मदाचा नाही एकाच देशासाठी. आता मला सांगा, संत तुकडोजी महाराज म्हणतात की मोहम्मदाचा उपदेश एका देशासाठी नाही आहे, सर्व मानवजातीसाठी आहे. गुरु नानकजीने काय सांगितलं? एक ओंकार. विभागला नाही मानवजातीला. म्हणजे हे जे संत महापुरुषांनी अभ्यास केलेला आहे, यांनी जे विचार मांडलेले आहे, जर रामगिरी महाराजांचे विचार स्वीकारले तर सर्व महापुरुषांचे, विचारवंताचे, संतांचे विचार नाकारावे लागतात. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मी एक विद्यार्थी असल्यामुळं ही जी मला प्रेरणा भेटली की सर्व धर्माकडून चांगल्या गोष्टी घेऊन समाजाला जोडणं, हे काम
त्या काळामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्याच्या धर्मातील नैतिक मूल्याचा आधार घेऊन मानव सेवेसाठी तयार करण्याचं काम कोणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. औरंगजेबाला पत्र लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की औरंगजेबा, अल्लाह रब्बुल आलमीन आहे. आता हे कोणाला माहिती आहे? जे कुराण वाचतो त्याला माहिती आहे की अल्लाह सर्व सृष्टीचा रब आहे, पालनहारा आहे, विश्वंभर आहे, हरी आहे. माणसामध्ये भेद करणं हे ईश्वराशी अल्लाशी वैर करणं आहे. मुस्लिम मस्जिदमध्ये अजान देतात, हे ईश्वराची उपासना आहे. हिंदू मंदिरमध्ये घंटा वाजवतात, हे ईश्वराची भक्तीच आहेत. आता प्रश्न काय आहे याच्यात महत्वाचा मुद्दा की सर्व सृष्टीचा निर्माण करता एक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून सर्व जाती धर्माला एकत्र केलं होतं. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्या काळात झालेलं नाही बांधवांनो. म्हणून विचार करा की मुस्लिम मोळे स्वेच्छेनं शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाले. मोहम्मद पैगंबर म्हणतात, तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा. हे उपदेश आहेत. मला सांगा बांधवांनो, महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या बहुजन बांधवांना मी प्रश्न करतो, हे जे उपदेश आहेत की तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा, हे अत्याचारी उपदेश वाटतात का? आणि पुन्हा मी मुस्लिमांना प्रश्न करतोय, मुस्लिमांनो, महाराष्ट्रात 2 कोटी मुसलमान आहेत. मोहम्मद पैगंबराचा उपदेश आहे की तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा. यात महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षामध्ये 16 जिल्हे कुपोषित निघाले, 16,000 बालकं कुपोषित निघाली, त्यामध्ये 6,000 बालकं दगावली. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की नाही मला सांगा? या आदिवासी बालकाला जेवण द्यायची जबाबदारी तुमची आहे की नाही आहे? मोहम्मद पैगंबर म्हणतात, ही सर्व सृष्टी अल्लाहचा परिवार आहे आणि अल्लाहच्या दृष्टिकोनात सर्वात उत्तम व्यक्ती तो आहे जो त्याच्या परिवाराशी सद्व्यवहार करतो. आता हे संत तुकाराम महाराज कसं सांगतात? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका हो तुम्ही भक्त भागवत, करावे ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता याच्यामध्ये काय आहे? भाषेचा फरक आहे, अज्ञान आहे. विष्णुमय जग, आता आपल्याकडे एक संघटना आहे, ते म्हणते की भारताला हिंदू राष्ट्र करायचंय. मी म्हणतो बाबा, सगळं जगत विष्णूचं आहे ना, फक्त देशाला करून काय करणार? हे का राष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष आहे का ईश्वर? संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग, हे सगळं जग विष्णुमय आहे. आमचा धर्म वैष्णव आहे. विष्णूचा अर्थ होतो संस्कृतमध्ये विष्णूचा अर्थ म्हणजे हरी, मराठीमध्ये, अरबीमध्ये रब होतो, त्याला पालनहार म्हणतो. आपण म्हणतो ना, दे रे हरी पलंगावरी, तर विष्णू त्याला म्हणतात. या पालनहार सृष्टीचा एकच आहे. आता मला सांगा, फक्त राजकारणासाठी तुम्ही माणसाला तोडता, देशादेशामध्ये विभागता, वैश्विक बंधुत्व सांगतात संत तुकाराम महाराज. कोण्याही जीवाचा ना घडावा मत्सर. रामगिरी महाराजांनी याचा उल्लेख केला दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये की आमचे विचार हे आहेत. आता याचा अर्थ काय की हे सगळं जग विष्णूचं आहे आणि या सृष्टीमध्ये सर्व प्राणी, मानव, वेगवेगळ्या जाती धर्माचे, साऊथ आफ्रिका, चीन असतील, जापान असतील, बांगलादेश, पाकिस्तान, सगळ्या जगामध्ये, देशामध्ये कुठेही राहणारा हा माणूस हा ईश्वराचा आहे, विष्णूने निर्माण केलेला आहे. एकाही माणसाला जर दुःख झालं तर विष्णूला दुःख होते, हा रबला दुःख होते, अल्लाहला दुःख होते. आता मोहम्मद पैगंबराची हदीस आणि संत तुकाराम महाराजचा आहे अभंग. काय शिकवण? फक्त भाषेचा फरक आहे. आम्ही हे समजून घेत नाही बांधवांनो. माझ्या मुस्लिम बांधवांनो, तुम्हाला रामगिरी महाराजाचा तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे, पण संत तुकाराम महाराज काय म्हटले आहेत का तुमच्याकडे? तुकडोजी महाराज काय म्हटले आहेत का? महात्मा फुले काय म्हटले आहेत का? महात्मा फुले म्हणतात, मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घालविला ईशा पायी, जगहितासाठी लिहिले कुराण, हिमतीचा राणा जगी वीर, जगाचा पालक निर्मिका अनादी, सर्व काळ वंदे निके सत्य, मन केले धीट धरिली उमेद, नाही भेदाभेद ठावा जाला. आता महात्मा फुलेचे मोहम्मद पैगंबराबद्दल हे विचार आहे. महात्मा फुले म्हणतात, आर्य मांगासह आर्य नेले मशिदीत, गणी बांधवा ताप्त सके. म्हणजे आर्य आणि मांगाला एकत्र मस्जिदमध्ये नेऊन
बंधुत्व निर्माण करणारे मोहम्मद पैगंबर आहेत, हे महात्मा फुले म्हणतात. जे मोहम्मद पैगंबरावर टीका करतात, मी त्यांना प्रश्न करतोय की मोहम्मद पैगंबराच्या विचारांनी आम्ही याच तुमच्या मातीत जन्मलेलो आहोत, पण याच्यामध्ये कोणत्या वर्णाचं आहे हे तुम्ही ओळखू शकत नाही. पण हजारो वर्ष झाल्यावर सुद्धा ब्राह्मण आणि दलित एकत्र येऊ शकला नाही. याला कारणीभूत कोण आहे याचा विचार करायला हवा.